सगळं ऐकतो का सगळं राहिलं ऐकतो. बस म्हटलं की बसणार, उठ म्हटलं की उठतो. 1 टन वजन असून पण उभा राहतो. उभारतोय. या जातीला कुठला रेडा उभारत नाही. नमस्कार. नमस्कार. जाईल तिथं प्रमुख आकर्षण ठरते ना. नाव सांगा तुमचं आधी सगळ्यात. माझं नाव संतोष चव्हाण. मी मुंबईला ईस्ट कांदिवलीतून आलेलो आहे आणि हा आपला राका म्हणजे इग्वाना, तुम्ही याला नेहमी बघता या चॅनल वरती. हा. जिथे जाईल तिथे हा नाव कमवतो आहे हा. आणि आता हा 2.5 वर्षाचा आहे. आणि हा मोठा पण आणला होता ना काहीतरी एक मोठा आणला होता, भीमा फेस्टिवलला मोठा ठेवला होता. हा. तो 6.5 फुटी होता. अरे वा. तो मेल आहे, फिमेल आहे. ओके ओके. म्हणजे आता घरातच घेत ना पुढे. हा, घरीच आहे. काय सांगायला याच्याबद्दल अजून डाएट बीट काय? हा पूर्ण शाकाहारीचा आहे, तुम्हाला माहितीच आहे. भोपळा आणि कोथिंबीर शिवाय काय खात नाही. हा. आणि आता याची उंची झाली 4.5 फूट. अरे वा अरे वा. हा, आणि हा आता 2.5 वर्षाचाच आहे. हा. आणि आता फिमेल आहे, त्याला आता अंडी झालेली आहेत आणि एक त्याचे पिल्लू आहे 3 महिन्याचा. होय अंडी पण झाली का? अंडी झाली. Meeting घरातच झालं काय? हो, मीटिंग घरात झाले. आणि एक मेल आहे आपल्याकडे, तो 6.5 फुटाचा आहे. तेच ना, तेच महत्वाचं प्रमुख आकर्षण. प्रमुख आकर्षण भीमा फेस्टिवलला प्रमुख आकर्षण ठरलं होतं. काय काळजी घ्यायला लागते प्रदर्शनात आल्यावर हिट बीटची काय? हीट म्हणजे टेम्परेचर मेंटेन ठेवायला लागतं याला. हा. हा आपला थंड वातावरण राहत नाही, इथलं वातावरण याला थंड आहे, त्यामुळे थोडा याला सूट होत नाहीये. त्यासाठी आपण हिटर बिटर लावून रात्री त्याला सोय केलेली असते चांगली, आणि त्यात तो राहतो. आता सकाळी याला धूप दिलेली आहे, चांगलं ऊन दिलेलं आहे. आता हा व्यवस्थित संध्याकाळपर्यंत थांबेल इथे. नमस्कार. नमस्कार दादा. प्रदर्शनात आला काय सांगा, काय काय घेऊन आलाय? आता आपण 10 जातीच्या कोंबड्या आणि 5 जातीची बदक घेऊन आलो. तसंच आपली टर्की 12 किलोचा टर्की कोंबडा घेऊन आलो. राजहंस राजहंस सगळ्या आहे, प्रकारचे भेटले. बदक आहेत, हा व्हाईट पिकिंग बदक, आणि मस्की बदक. थोडक्यात मी सांगतो सगळ्यांना की पश्चिम महाराष्ट्रात जेवढी प्रदर्शन होती तिथे सुवासाचा असते आहे ना. काय सांगा त्याच्याबद्दल? आपलं महाराष्ट्रातील एकमेव फार्म आहे असं की तिथं तुम्हाला 10 जातीच्या कोंबड्या आणि 5 जातीचे बदक एकाच ठिकाणी बघायला मिळतात. आणि आपण प्रदर्शनामध्ये आणण्याचं कारण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे नवीन आधुनिक पद्धतीचं कुक्कुटपालन पोहोचलं पाहिजे, यासाठी आपण पक्षी आणत असतो. नमस्कार. तुमचा परिचय द्या आधी. माझं नाव अरविंद पांडुरंग बोटे, राहणार असतो तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. काय नाव आहे अजून? रेड्याचं नाव हिंदकेसरी सुलतान. किती काय वजन बिजन? याचा वजन आता 1 टन आहे आणि हा 2.5 वर्षाचा आहे आता. हा. आता का? हा. जबरदस्त साईज आहे. कुठली ब्रीड आहे? हे हरियाणा बरोबर. कसं काय डाएट बीट काय असतो? या डायट 5 किलोमीटर व्यायाम असतो डेली. 4 लिटर दूध, हा. त्यांना मका भुसा, गहू भुसा, आपला सुग्रास, असं त्याला खाद्य असतं रेग्युलर. बरंच खाद्य लागतं का? रोज खाद्य असतं अहो सकाळी. तयार होतो. संध्याकाळी मसाज मसाज असतो? करतो. कशासाठी मसाज? फक्त बॉडी अंग ढिलं होण्यासाठी असं मसाज असतं. साठी चालू आहे? बिल्डिंग साठी आता चालू आहे. होय का? आता काय? आता मुक्काम पोस्ट अस्त्र बुद्रुक, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. हिंद केसरी ना? शेठ नमस्कार. नमस्कार. राधाला घेऊन आलाय पाटणच्या प्रदर्शनात. हो. काय सांगाल प्रदर्शनाबद्दल? आता ही तर डोंगरी महोत्सव मध्ये आपल्याला खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर राधाने आतापर्यंत ही 35वं प्रदर्शन आहे. अरे वा. त्यामध्ये आपण मागच्या वर्षी निपाणी कर्नाटक या ठिकाणी आपल्याला संधी भेटली होती. त्याचबरोबर आता आपल्याला पाटण येथे संधी भेटली आहे. अरे वा. म्हणजे सगळीकडे एकच नंबर आणखी ना? 1 नंबर आतापर्यंत खास आकर्षण म्हणून आतापर्यंत प्रत्येक लय दिलं का हो राधानं तुम्हाला? काय पळाल त्याच्याबद्दल? हो नक्कीच. काय पळाल त्याच्याबद्दल? कसं आहे, आता ही नशिबाने भेटलेलं आहे आपल्याकडे, लक्ष्मीच आहे थोडक्यात. त्यामुळे ते आपल्याला अख्खी जग जगातली दाखवतं. सर्वात बुटकी मस ना? हो, जगात सर्वात मोठी गिनीज बुकावर रेकॉर्ड झालंय बघा, एक 4-5 महिन्यापूर्वी. आणि मागच्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपल्याला सत्कार करण्यात आलेला आहे मागच्या महिन्यात. अरे काय पाहिजे आहे ना? हो, आणि त्याचबरोबर एक अखिल भारतीय पक्षी प्रदर्शन परिवहनात मध्ये आपण एक खास आकर्षण राहिलो. तिथं महाराष्ट्रभरातून 3000 जनावर आलेले, त्यामध्ये आपलं एक टॉपचं आकर्षण म्हणून राहिलेलं आहे तिथं. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव वैभव पंडित देसाई. काय काय आणलं आज प्रदर्शनात? मुक्काम पोस्ट शेराळवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. प्रदर्शनात काय काय आणले? आज भोरचे मेल आणि फिमेल आणि बिटलची मेल आणि फिमेल आणले. काय सांगाल यांच्याबद्दल? आधी आपण बोरचं बोलूया. बोरची आफ्रिकन बोर जातीची शेळी आहे. हा. याच्यामध्ये वजनवाढ ही सगळ्यात जास्त ग्रोथ आहे. त्या जगामध्ये शेळीमध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ ही बोरमध्ये मिळते आपल्याला. पर डे जवळपास 200 ते 250 ग्रॅम मिळते. वाटते का? हो, अरे वा. पर डे. हा, अजून? आता आपला हा जो मेल आहे हा 14 महिन्याचा मेल आहे. हम्म. जवळपास त्याचं वेट आता ते 65 ते 70 kg मध्ये आहे. हा? हा बिटलचा मेल आहे. हा सुद्धा 14 महिन्याचा आहे.